हरिओम. आत्माराम त्याग निरूपण भाग 24. समर्थ आपल्या शिष्याला पूर्णपणे जाणतात आणि म्हणूनच त्याची काळजी ही अगदी आईसारखी घेतल्या जाते. मग आईसारखी काळजी घेताना आपलं लेकरू काही वाटेल ते खाली पडलेलं, धूळ लागलेलं, कचरा लागलेलं खात असेल तर ती आई खाऊ देईल का लेकराला? अजिबातच नाही. नाही नाही नाही, ते घाण आहे बेटा, शी येते, असं नाही खाऊ, शी. चांगलं तेवढं खायचं, स्वच्छ तेवढं खायचं. हीच भाषा समर्थांची आपल्या शिष्याप्रती आहे. ती कशी? तर त्याला उदाहरण दिलं त्यांनी चातक पक्षाचं. चातक पक्षी वरीचावरी, चंचू पसरून थेंबुटा धरी, जीवन सकळही अभेरी भूमंडळीचे. आता स्वच्छ, निर्मळ, पवित्र तेवढंच फक्त ग्रहण करता आलं गेलं पाहिजे. यासाठी चातक पक्षाचं उदाहरण दिलं. कारण जे आम्ही श्रवण करू त्याचं आम्हाला फळ मिळणार आहे. मग श्रवण कसं करायचं ते 23व्या ओवीत सांगतात. तैसा शब्दवरुषाव होता, तैसा शब्दवरुषाव होता, असो नेदावी वेग्रता, श्रवणपुटी समाविता मनन करावे. आता जो कोणी वक्ता व्यासपीठावर आहे तो जे काय सांगतोय त्या शब्दांचा वर्षाव होतो. कसा होतो? त्याच्या मनामध्ये ज्या ज्या भावना आहेत. समजा वक्ता वाणीबद्दल सांगत असेल तर आता वाणीमध्ये बोलता म्हणजे वाणीबद्दल सांगता सांगता तो काय म्हणेल की अहो ही आधी सुरू आहे, ही वैखरी वाणी आहे बरं का. मग आमचं नामस्मरण कसं पाहिजे? आधी वैखरी वाणीमध्ये गेलं ते निर्माण व्हायलाच आधी आमची बुद्धी ती तिथे जोड मिळाली पाहिजे, मनाची एकाग्रता झाली पाहिजे. आणि आपण काय करतो? वेळ आली म्हणजे करू, वेळ येत नसते, वेळ आणावी लागत असते. म्हणूनच प्रपंच हा होतच असतो आपोआपच, मी करो न करो होतच असतो. पण भजन आणि भोजन माझं मलाच करावं लागतं. म्हणजेच परमार्थ हा माझा मलाच करावा लागतो. म्हणून मी तिथे वैखरी वाणीत बोलल्याच गेलं पाहिजे. हा पहिला माझा मला आग्रह करता आला गेला पाहिजे. हा झाला वैखरी वाणीचा. नंतर मग हेच वैखरी वाणीतून आलेलं नामस्मरण मग मी सातत्याने करत गेलं तर ते माझ्या मध्यमा वाणीमध्ये जातं. मग पश्यंती, मग परावाणी. हे वक्ता व्यासपीठावरून सांगतोय, हा शब्दांचा वर्षाव होतोय. पण जर त्यावेळेस जो शिष्य आहे किंवा जो श्रोता आहे त्याने इकडं तिकडं कोणीतरी उठला बसला, काहीतरी हात वारे केले, तिकडे बघितलं तर मग काय होतं? त्याची एकाग्रता निष्ठून जाते आणि तो जे बाकीचं दुसरं काय सुरू आहे त्याच्याकडे लक्ष जातं. म्हणून असो नेदावी वेग्रता. मग काय करायचं? श्रवणपुटी समाविता. ज्या ज्या क्षणाला ते शब्द माझ्या श्रवणेंद्रियांमध्ये गेले त्या क्षणाला मी काय केलं गेलं पाहिजे? मनन करायला सुरुवात केली गेली पाहिजे. म्हणजे मनातल्या मनात त्याचं या क्षणाला मी कसा करेल, मी कसा वागेल आणि हे माझ्यासाठी कसं उपयोगी आहे, मनन करता करता मग चिंतन होतं. चिंतन करत गेलो तर चिंता समाप्त होतात, नाहीतर मग चिंता वाढत राहतात आणि चिंतन बाजूला जातं. मग त्यासाठी काय करायचं ते 24व्या ओवीमध्ये आम्हाला समर्थ सांगतात. लाग वेग जाणून शब्दाचा, लाग वेग जाणून शब्दाचा, आवाका पहावा मनाचा, शब्दा आतील गर्भाचा, साठावा घ्यावा. आता लागवेग जाणून शब्दाचा, जे जे शब्द माझ्या कानावर येत आहेत ते माझ्या मनापर्यंत पोचले गेले पाहिजेत. नाहीतर माझं चित्त, मन हे दुसरीकडं कुठेतरी भटकतं आहे आणि मी आपलं ते ऐकतो आहे. तर मग आत्माराम कसा ऐकावा त्याचं ज्ञानच इथं समर्थांनी दिलं, संथाच दिली आहे. कशी? तर शब्द ऐकता ऐकता आपल्या मनाचं सामर्थ्य किती मोठं आहे हे लक्षात घ्यावं. आणि हेच नाथ महाराजांनी एकनाथी भागवत ऐकताना सांगितलं की बाबा रे तुम्ही कसं ऐका? तर चुकलिया पुत्राची वार्ता,
जेणे अधरे ऐके माता, तेची अधरे हरी कथा, ऐकीत जावी. बघा, एखाद्या मातेचं जर मूल हरवलं गेलं असेल, त्या मातेला काही तुम्ही दुसरं द्या, तिला नको आहे. तिच्या मनामध्ये एकच गोष्ट असते, तिचं मूल सापडलेलं आहे हे ती जितक्या आदराने ऐकायला इच्छुक असते, त्या पलीकडे तिला दुसरं काही नकोच असतं. हेच समर्थ इथे आम्हाला सांगतायत की बाबा रे, मनाचं सामर्थ्य फार मोठं आहे. आपण समजतो त्यापेक्षा कितीतरी ते शक्तिशाली आहे. पण मला हे साधणारच नाही, मला हे जमणारच नाही असं आपण म्हणतो. पण आपण प्रयोग करून पाहिलेला नसतो म्हणून तसं वाटतं. मनाचा आवाका फार मोठा आहे. आपल्या शक्तीप्रमाणे, आपल्या कुवतीप्रमाणे ते अवश्य लक्षात घ्यावं आणि नुसते शब्द ऐकू नयेत. काय करायचं तर त्या शब्दांचा गर्भित अर्थ जाणून घ्यायचा. अर्थच समजला नाही तर शब्द कळेल का हो? मला सांगा, जेव्हा कुणी एखादी परकीय भाषा बोलतो किंवा आता आपल्या इथे पण बघा ना, भारतामध्ये समजा मला कानडी येत नाही, मला तेलुगू येत नाही, मला तमिळ येत नाही आणि माझ्यासमोर लोक बोलत आहेत, तर मला ते समजेल का? नाही समजणार. ते अर्थ माझ्यापर्यंत पोहोचूच शकत नाही. मग तर बाकीच्या भाषा सोडूनच द्या. लॅटिन, ग्रीक, जर्मन, फ्रेंच हे कानावर पडतील हो, पण त्याचा अर्थ समजेल का? नाही समजू शकत. पण भाषा कोणतीही असू शकते, अर्थ एकच होऊ शकतो. तसा त्याचा अर्थ घ्यावा, शब्दांकडे बघू नये. म्हणून संत वचनांचा अर्थ करताना कोणती सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे ते समर्थांनी अत्यंत मार्मिकपणे या ओवीमध्ये सांगितलेलं आहे. पण स्वैरकल्पना करणारे हे लक्षात घेत नाहीत आणि वेगवेगळ्या प्रकारांनी चुकीचे अर्थ काढतात आणि स्वतःला ज्ञानी समजत समजत सर्वसामान्यांचा बुद्धिभेद करतात. मग त्याच्यासाठी असं टाळलं जावं म्हणून समर्थ 24व्या ओवीमध्ये सांगतात, लाग वेग जाणून शब्दाचा, आवाका पहावा मनाचा, शब्दा आतील गर्भाचा साठावा घ्यावा. हरिओम. जय जय रघुवीर समर्थ.